Hello students, welcome to e-learning platform by Automobile Engineering Department once again. तर या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे तर डिझाइन ऑफ अ पिस्टन स्कर्ट्स. तर ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलेलं तर डिझाइन ऑफ अ पिस्टन हेड और काउन आणि डिझाइन ऑफ अ रिंग सेक्शन. आता त्याच्यानंतर लास्ट वन असणार आहे ते डिझाइन ऑफ अ पिस्टन स्कर्ट. तर पिस्टन स्कर्ट मधले कुठला पोर्शन येणार आहे बघा. तर हा जो असणार आहे हा तुमचा टोटल असा पिस्टन असेल, हा एवढा असा रिंग सेक्शन असेल मध्ये, आणि या रिंग सेक्शन पासून जो खालचा पोर्शन असेल, या रिंग सेक्शन पासून जो खालचा पोर्शन असणार आहे एवढा, त्या पोर्शनला आपण काय म्हणणार आहे तर पिस्टन स्कर्ट्स. म्हणजे हा एवढा पोर्शन असणार आहे त्याला आपण हेड किंवा टॉपलँड किंवा क्राउन म्हणतो. त्याच्यानंतर हा एवढा सेक्शन असणार आहे त्याला आपण काय म्हणतो तर रिंग सेक्शन. त्या रिंग सेक्शनच्या खालचा जो पोर्शन असेल त्याला काय म्हणतो तर आपण पिस्टन स्कर्ट म्हणतो. द पोर्शन ऑफ द पिस्टन बिलो द रिंग सेक्शन इज नोन ॲज अ पिस्टन स्कर्ट. ओके, इट acts as a bearing for the side thrust of the connecting rod. म्हणजे जो कनेक्टिंग रॉड पासून साइड थ्रस्ट येणार आहे त्याच्यासाठी बेरिंग म्हणून काय हा पिस्टन स्कर्ट ॲक्ट होतो. तर आपल्याला माहिती आहे काय द मॅक्झिमम गॅस लोड ऑन अ पिस्टन म्हणजे काय P इज इक्वल टू स्मॉल p इंटू एरिया. एरिया म्हणजे काय येणार आहे सर्क्युलर असल्यामुळे π/4 d स्क्वेअर. म्हणजे मॅक्झिमम गॅस लोड P काय येणार आहे स्मॉल p इंटू π/4 d स्क्वेअर. हा तुमचा मॅक्झिमम गॅस लोड येणार आहे. आणि मॅक्झिमम साइड थ्रस्ट ऑन द सिलेंडर कसा येणार आहे R इज इक्वल टू P/10. मॅक्झिमम साइड थ्रस्ट कसा आपण कॅल्क्युलेट करतो R इज इक्वल टू P/10. मग ह्या P ची व्हॅल्यू आपण ही जी P व्हॅल्यू असणार ती इथं पुट केली. मग 1/10 म्हणजे काय होणार आहे 0.1 इंटू ही P ची व्हॅल्यू म्हणजे काय येणार ही टोटल P ची व्हॅल्यू P इंटू π/4 इंटू d स्क्वेअर. लक्षात येते R इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपल्याला P/10. तर या P ची व्हॅल्यू काय केली ही पुट केली आपण. आणि 1/10 जे आहे त्याला 1/10 म्हणजे काय येणार आहे 0.1 इंटू ही P ची व्हॅल्यू काय येणार आहे P इंटू π/4 d स्क्वेअर. तर आपल्याला असं R चे इक्वेशन एक मिळेल साइड थ्रस्ट, त्याला आपण म्हटलं इक्वेशन नंबर 1, वेअर P इज इक्वल टू मॅक्झिमम गॅस प्रेशर इन न्यूटन पर mm स्क्वेअर. ओके, हा जो P असणार आहे तो मॅक्झिमम गॅस प्रेशर असणार आहे. आणि D इज इक्वल टू काय येणार आहे सिलेंडर बोर डायमीटर इन mm. ओके, त्याच्यानंतर साइड थ्रस्ट R साठी अनेक फॉर्म्युला आहे. तो कुठला फॉर्म्युला आहे R इज इक्वल टू बेरिंग प्रेशर इंटू प्रोजेक्टेड बेरिंग एरिया ऑफ अ पिस्टन स्कर्ट. तर बेरिंग प्रेशर म्हणजे काय येणार आहे PB इंटू प्रोजेक्टेड बेरिंग एरिया ऑफ अ पिस्टन स्कर्ट. मग पिस्टन एरिया काय येणार आहे तर सर्क्युलर असल्यामुळे D इंटू L हा त्याचा एरिया आला. म्हणजे साइड थ्रस्ट काय येणार आहे R इज इक्वल टू PB इंटू D इंटू L हा आला तुमचा साइड थ्रस्ट. तर हे जे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 असणार आहे या दोन इक्वेशन वरून तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकता तर लेंथ ऑफ पिस्टन स्कर्ट L कॅल्क्युलेट करू शकता. वेअर L इज इक्वल टू काय येणार आहे तर लेंथ ऑफ द पिस्टन स्कर्ट इन mm. म्हणजे ही L काय असणार आहे लेंथ ऑफ पिस्टन स्कर्ट इन mm. बेरिंग प्रेशर तुम्हाला दिलेला असणार आहे, डायमीटर दिलेला असणार आहे, आणि हा जो R असणार आहे साइड थ्रस्ट तो तुम्ही या फॉर्म्युल्यावरून कॅल्क्युलेट करू शकता. आणि त्यामुळे तुम्हाला डायरेक्टली काय मिळेल तर लेंथ ऑफ अ पिस्टन स्कर्ट इन mm मिळेल. वेअर इक्वेशन 1 and 2 वी कॅन फाइंड आउट द लेंथ ऑफ द पिस्टन स्कर्ट. म्हणजे 1 and 2 वरून आपण ते फाइंड करू शकतो. आणि जनरली इम्पेरिकल रिलेशन काय बघा, जनरली लेंथ ऑफ अ पिस्टन स्कर्ट इज टेकन ॲज 0.65 to 0.8 टाइम्स ऑफ अ सिलेंडर बोर. हे त्याचं काय असणार आहे तर इम्पेरिकल रिलेशन असणार. तर या बेसवर आपण आता प्रॉब्लेम बघू. प्रॉब्लेम काय बघा, डिझाइन द स्कर्ट लेंथ ऑफ अ पिस्टन विथ गिवन डेटा फॉर पेट्रोल इंजिन. मॅक्झिमम प्रेशर इनसाइड द सिलेंडर 4.5 न्यूटन पर mm स्क्वेअर. म्हणजे सिलेंडरच्या आतलं जे मॅक्झिमम प्रेशर आहे ते दिलेलं आहे 4.5 न्यूटन पर mm स्क्वेअर. नेक्स्ट आहे पिस्टन डायमीटर 70 mm. पिस्टनचा डायमीटर किती दिलेला आहे 70 mm. नेक्स्ट आहे साइड थ्रस्ट इज लिमिटेड टू 8% ऑफ अ मॅक्झिमम लोड ऑन अ पिस्टन. म्हणजे साइड थ्रस्ट ही मॅक्झिमम किती दिली आहे आपल्याला 8% ऑन अ लोड ऑफ अ पिस्टन. नेक्स्ट आहे अलाउएबल बेरिंग प्रेशर इज 0.3 न्यूटन पर mm स्क्वेअर. आणि हा प्रॉब्लेम तुम्हाला काय तर समर 15ला विचारलेला. तर बघा काय डिझाइन द स्कर्ट लेंथ ऑफ अ पिस्टन विथ गिवन डेटा. म्हणजे स्कर्ट लेंथ म्हणजे काय स्मॉल l आपल्याला फाइंड करायचं आहे. नेक्स्ट आहे मॅक्झिमम प्रेशर इनसाइड द सिलेंडर 4.5 न्यूटन पर mm स्क्वेअर. म्हणजे P मॅक्स किती दिलेलं आहे आपल्याला 4.5 न्यूटन पर mm स्क्वेअर. नेक्स्ट आहे
पिस्टन डायमीटर 70 mm, म्हणजे डी किती दिलेला आहे आपल्याला 70 mm. नेक्स्ट आहे साइड थ्रस्ट इज लिमिटेड टू 8% ऑफ अ मॅक्झिमम लोड ऑन अ पिस्टन, म्हणजे साइड थ्रस्ट किती दिलेला आहे आपल्याला 8%, म्हणजे काय येणार आहे 8 डिवायडेड बाय 100 विच इज इक्वल टू किती होणार आहे 0.08. आणि अलाउएबल बेरिंग प्रेशर किती दिलेला आहे 0.3 न्यूटन पर mm², म्हणजे पीबी किती दिलेला आहे 0.3 न्यूटन पर mm². तर आता बघा लेट कॅपिटल आर इज इक्वल टू काय येणार आहे नॉर्मल साइड थ्रस्ट ऍक्टिंग ऑन अ पिस्टन स्कर्ट, आणि कॅपिटल एफ इज इक्वल टू काय येणार आहे तर टोटल फोर्स प्रोड्युस्ड ड्यू टू कंबशन. तर आता जो टोटल फोर्स असणार आहे तो टोटल फोर्स आपण कसा कॅल्क्युलेट करू शकतो, एफ इज इक्वल टू पी मॅक्स इंटू π/4 d². या फॉर्म्युल्यानं आपण टोटल फोर्स कॅल्क्युलेट करू शकतो. तर आता मॅक्झिमम प्रेशर काय बघा, पी मॅक्स इज इक्वल टू 4.5 इंटू π/4 इंटू डायमीटर किती असणार आहे 70 त्याचा स्क्वेअर. तर हे आपण कॅल्क्युलेट केलं की आपल्याला काय मिळेल टोटल फोर्स एफ किती मिळेल 17.318 इंटू 10⁻³ न्यूटन. हा आपल्याला काय मिळेल तर टोटल जो फोर्स असणार आहे तर टोटल फोर्स आपल्याला इथं मिळेल. नाव आर म्हणजे काय नॉर्मल साइड थ्रस्ट, तो कसा कॅल्क्युलेट करणार आहे 0.08 इंटू एफ. आपल्याला कंडिशन दिलेलं आहे तर आर किती दिलेलं आहे आपल्याला 8% दिलेलं आहे, म्हणजे काय येणार आहे 0.08 इंटू एफ. मग एफ इथं आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे, मग काय होणार आहे 0.08 इंटू 17.318 इंटू 10⁻³. तर हे कॅल्क्युलेट केलं की तुम्हाला जो आर साइड थ्रस्ट असेल तो किती मिळणार आहे 1385.44 न्यूटन. त्याच्यानंतर आपल्याला फॉर्म्युला आहे साइड थ्रस्ट आर इज इक्वल टू काय बेरिंग प्रेशर इंटू डायमीटर इंटू स्कर्ट लेंथ. तर आपल्याला फाइंड काय करायचं आहे स्कर्ट लेंथ फाइंड करायचे, त्यामुळे काय होणार आहे एल इज इक्वल टू हे आर डिवायडेड बाय पीबी इंटू डी. तर आर आपण इथं फाइंड केलेलं आहे की ते येते 1385.44 न्यूटन डिवायडेड बाय पीबी. बेरिंग प्रेशर आपल्याला किती दिलेलं आहे 0.3 न्यूटन पर mm², आणि डायमीटर किती आहे 70. तर हे कॅल्क्युलेट केलं की तुम्हाला लेंथ ऑफ अ पिस्टन स्कर्ट मिळते, किती मिळणार आहे 65.97, म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती मिळणार आहे 66 mm. तर अशा प्रकारे तुम्ही हा जो लेंथ ऑफ पिस्टन स्कर्ट असणार आहे तो लेंथ ऑफ पिस्टन स्कर्ट फाइंड करू शकतो. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा काय दिलेला आहे, डिझाइन द स्कर्ट लेंथ ऑफ अ पिस्टन विथ फॉलोइंग डेटा ऑफ अ पेट्रोल इंजिन. काय दिलेला आहे मॅक्झिमम प्रेशर इनसाइड द सिलेंडर 6.5 न्यूटन पर mm², piston diameter 100 mm, side thrust is limited to 10% of a maximum load on the piston, and allowable bearing pressure is 0.3 न्यूटन पर mm². म्हणजे ह्याच्या आधी आपण प्रॉब्लेम बघितला सेम तसंच असणार आहे, फक्त व्हॅल्यू चेंज झालेल्या आहेत. तर काय फाइंड करायचं आहे आपल्याला स्कर्ट लेंथ फाइंड करायचं आहे, म्हणजे स्मॉल एल आपल्याला फाइंड करायचं आहे. नेक्स्ट काय दिलेलं आहे मॅक्झिमम प्रेशर इनसाइड द सिलेंडर 6.5 न्यूटन पर mm², म्हणजे पी मॅक्स आपल्याला दिलेला आहे 6.5 न्यूटन पर mm². नेक्स्ट आहे पिस्टन डायमीटर 100 mm, म्हणजे कॅपिटल डी आपल्याला किती दिलेला आहे 100 mm. साइड थ्रस्ट इज लिमिटेड टू 10% ऑफ अ मॅक्झिमम लोड, म्हणजे काय साइड थ्रस्ट किती दिलेला आहे आपल्याला 10%, म्हणजे 10 डिवायडेड बाय 100 किती होणार आहे 0.1. आणि अलाउएबल बेरिंग प्रेशर किती दिलेला आहे 0.3 न्यूटन पर mm², म्हणजे पीबी किती येणार आहे 0.3 न्यूटन पर mm². तर सेम काय येणार आहे आर इज इक्वल टू नॉर्मल साइड थ्रस्ट ऍक्टिंग ऑन अ पिस्टन स्कर्ट. आर म्हणजे काय नॉर्मल जो साइड थ्रस्ट असणार तो पिस्टन स्कर्ट वरचा, आणि एफ म्हणजे काय असणार आहे टोटल फोर्स प्रोड्युस्ड ड्युरिंग द कंबशन. तर आपण एफ कसा फाइंड करू शकतो, एफचा फॉर्म्युला काय एफ इज इक्वल टू पी मॅक्स इंटू π/4 d². तर मॅक्झिमम प्रेशर पी मॅक्स आपल्याला किती दिलेलं आहे 6.5 न्यूटन पर mm² इंटू π/4 इंटू डायमीटर डी किती आहे 100 mm त्याचा स्क्वेअर. तर हे तुम्ही सॉल्व केलं की आपल्याला एफ जो काय टोटल फोर्स असणार आहे कंबशनचा तो किती मिळणार आहे 51.0508 इंटू 10⁻³ न्यूटन. हा तुम्हाला टोटल फोर्स मिळाला. त्याच्यानंतर साइड थ्रस्ट काय 0.10 इंटू एफ, हे कशावरून आलं तर आपल्याला 10% दिलेलं आहे नॉर्मल फोर्सच्या 10%, त्यामुळे 0.10 इंटू एफ. एफ इथं फाइंड केलेला आहे म्हणजे काय येणार आहे 0.10 इंटू 51.0508 इंटू 10⁻³. तर यावरून साइड थ्रस्ट तुम्हाला फाइंड करता येईल, तो की त्याला साइड थ्रस्ट 5.105 इंटू 10⁻³ न्यूटन. तर त्याच्यानंतर आपल्याकडे साइड थ्रस्टचा फॉर्म्युला काय साइड थ्रस्ट इज इक्वल टू बेरिंग प्रेशर इंटू डी इंटू स्कर्ट लेंथ.
तर आपल्याला फाइंड काय करायचं आहे, स्कर्ट लेंथ. त्यामुळे एल इज इक्वल टू काय येईल, आर डिवायडेड बाय पी बी इंटू डी. तर आर साईड थ्रस्ट आपण फाइंड केला किती आहे तो 5.105 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय डायमीटर डी किती आहे आपला, डिवायडेड बाय पी बी बेअरिंग प्रेशर घेतलं आहे आपलं 0.3 इंटू डायमीटर डी किती दिलेलं आहे आपल्याला 100. तर हे कॅल्क्युलेट केलं की तुम्हाला लेंथ ऑफ अ स्कर्ट मिळेल ती किती येणार आहे 170.16 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 171 mm. तर अशा प्रकारे हे जे प्रॉब्लेम्स असणार आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि लेंथ ऑफ अ पिस्टन स्कर्ट फाइंड करू शकता.